नमस्कार. नमस्कार. मी आपली ICRP जटाळेताई. मी आज झाशीची राणी समूहाची बैठक घेण्याकरता आलेली आहे. आता आपलं पेरायचं सीझन चालू झालं, त्यामुळे मी आता तुम्हाला सगळ्यांना बीज प्रक्रिया करून दाखवते. अशी बीज प्रक्रिया तुम्ही सर्व ताईन करायची. अशी सोयाबीन घ्यायची, असं पोतं घ्यायचं, त्याच्यावर असं थोडंसं पाणी शिपडायचं म्हणजे पोतं वल्ल होईपर्यंत. आणि आता मी तुम्हाला सोयाबीन लावून दाखवते. एक म्हणजे आपल्याला एक एक दाण्यापासून तर 100 दाणे अशा 10 लाईनी करायच्यात. त्या 10 लाईनी आपल्या पूर्ण जर निघाले, ज्याच्यामध्ये जेवढं निघालं तेवढं तुम्हाला पेरण्यास योग्य बी येतात. किती टक्के निघते हे आपण पाहू. तोपर्यंत मी हे ठेवते. तोपर्यंत ह्या सर्व ताई नाव सांगतील, आपापला परिचय देतील. सांगा ताई. नमस्कार. नमस्कार. माझे नाव मयुरी गणेश चोपडे. मी झाशीची राणी या समूहाची सदस्य आहे. सांगा ताई नाव. नमस्कार. नमस्कार. मी आरती गोपाल चोपडे. मी झाशीच्या राणी समूहाची सचिव आहे. नमस्कार. माझं नाव साधना ज्ञानेश्वर जाधव, झाशीची राणी समूहाची अध्यक्ष आहे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव दर्शना घनश्याम जाधव, झाशीची राणी या समूहाची मी सदस्य आहे. आता सगळे सांगा. गंगा सुरेश चोपडे, झाशीची राणी समूहाची सदस्य आहे. चला आता तुम्ही सगळेजण बी असं पहा. लावू लागायची काही. हे तर राहिले ना. आंबा राहिला ना, घ्यायचं नाही. हो घ्यायचं. सांगा त्याचा परिचय घ्या. चंद्रकला रतन चोपडे, झाशीची राणी झाशीची राणी या समूहाची गट नाही म्हणा, समूह म्हणायचं. झाशीची राणीच्या समूहाची गटाची मी सदस्य आहे. अध्यक्ष आहे. 10 लाईनी घ्यायच्या. 1 2 3 4 हे पहा. 5 थांबा 6 झाशीची राणी या गटाची सदस्य आहे. 7 झाशीच्या राणीची 8 गटाची सदस्य आहे. नमस्कार. ज्ञानेश्वरी संजय जाधव, झाशीची राणी या गटाची आता सदस्य हे लावा एका सोयीने असे 10 बरोबर असे 10 लावायचे, जेणेकरून तुम्हाला लावता येईल. असं हे अंतर बरोबर दिसलं पाहिजे. काही जणी लावा, काही जणी नुसते लावा. आता हे तुम्हाला घरी करता आलं पाहिजे. आपल्याला तर सोयाबीन पेरायची ना, आपली सोयाबीन पेरणी दिवस जवळ आले ना, त्याच्यामुळे आता हे बीज प्रक्रिया करून दाखवायची. याच्यात आपण आता किती आपले याच्यातले दाणे किती निघतात, किती पेरण्यास योग्य आहे. जर समजा याच्यातले 90 जर बिया निघाल्या तर आपलं बी 90% पेरण्यास योग्य आहे. आता याच्यावर काय टाकायचं? याच्यावर आता हे पोतं मी करून दाखवते तुम्हाला. 10 पाहिजे होते ना आपल्याला. नाही पोतं तर बरोबर तसंच आहे. 10 पाहिजे. 10 पाहिजे. 100 बी जास्ती लावलं का? बरोबर आहे. खालची लाईन लावायची बरोबर. जय समर्थ टाकायचं. आता पहा इकडं. हे पोतं घ्यायचं, हे असं गुंडाळायचं, म्हणजे आपलं बी जे आहे ते सर्व एकत्र होणार नाही. ओलं करू नये. सोड. आता हे जे बी आहे हे असं ठेवायचं. याला आपलं जे माठ बाहेर ठेवायचं, त्याच्या बुडाला असं याच्यावर असं थोडं 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 पाणी असं रोज शिपडत जायचं. हे पूर्ण पोतं वल्ल होईपर्यंत शिपडायचं याच्यावर पाणी, जेणेकरून हे पोतं याच्यात जे बी जे येईल हे 4 दिवसाला उघडून पाहायचं. 4 दिवसाला उघडून पाहिले त्यात शेवडाले कोंब यायचे सोयाबीनला. त्यातलं बी मोजायचं, सडलेलं किती आहे, कोंब किती आले, जेवढे कोंब आले तेवढं बी आपलं पेरण्यास योग्य आहे. अशी प्रक्रिया तुम्ही करून पासरायला. घरी पाऊस ना हायला आपल्या घरी पोते हे आपल्या पेरणंच लागेल ना. हो ना. मी तशी आता 10 बिया एका कुंडीत टाकून टाकल्या. कुंडीतल्यापेक्षा हे सोपं आहे. काल काही नाही का? आपली बियाची म्हणून